स्वामी समर्थ म्हणतात, जिथे स्त्रीच मन शांत, पवित्र आणि सकारात्मक असते तिथे घरात लक्ष्मीचा वास असतो, ज्या नकळत घरातील सुख, शांती आणि समृद्धी कमी करतात. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्त्रियांच्या काही अशा सवयींबद्दल ज्या घरातील सकारात्मक ऊर्जा कमी करतात आणि स्वामी समर्थांनी सांगितलेले त्यावरील सुंदर उपाय. हा व्हिडिओ कोणालाही दोष देण्यासाठी नाही, तर स्वामी समर्थांच्या विचारातून जीवन अधिक सुंदर करण्यासाठी आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. घर म्हणजे फक्त चार भिंती नसतात. घर म्हणजे भावना, घर म्हणजे संस्कार, घर म्हणजे शांतता. आणि त्या घराला स्वर्ग बनवण्याची सर्वात मोठी शक्ती असते त्या घरातील स्त्रीमध्ये. आई, पत्नी, बहीण, मुलगी. स्त्री ही घराची लक्ष्मी मानली जाते, कारण तिच्या विचारांचा, तिच्या बोलण्याचा आणि तिच्या वागण्याचा परिणाम संपूर्ण घरावर होत असतो. स्वामी समर्थ म्हणतात, जिथे स्त्री आनंदी आणि शांत असते तिथे देवतांचाही वास असतो. पण नकळत काही अशा सवयी जीवनात येतात ज्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होऊ लागते. चला जाणून घेऊया त्या सवयी. पहिली सवय, सतत राग आणि कटू शब्द बोलणे. कधीकधी राग येणं स्वाभाविक आहे, पण प्रत्येक गोष्टीत ओरडणं, कटू बोलणं घरात सतत नकारात्मक वातावरण निर्माण करतं. स्वामी समर्थ म्हणतात, शब्दांमध्ये खूप शक्ती असते. गोड शब्द तुटलेली मनं जोडतात आणि कठोर शब्द जवळची माणसंही दूर नेतात. ज्या घरात सतत भांडणं होतात तिथे शांतता टिकत नाही. म्हणून बोलताना शब्दांची निवड प्रेमाने करा. दुसरी सवय, सकाळ उशिरा सुरू करणे. आपल्या संस्कृतीत ब्रह्ममुहूर्ताला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. सकाळची वेळ ही सकारात्मक ऊर्जेची वेळ असते. जेव्हा घरातील स्त्री सकाळी लवकर उठून देवाचं स्मरण करते, घर स्वच्छ ठेवते, तेव्हा त्या घरात वेगळीच शांतता निर्माण होते. स्वामी समर्थांचं नाव घेत दिवसाची सुरुवात केली तर मनालाही शक्ती मिळते. तिसरी सवय, घरात सतत तक्रारी करत राहणे. माझ्याच नशिबात हे का, माझ्यासोबतच असं का होतं. अशा सततच्या तक्रारी मनात नकारात्मकता वाढवतात. कृतज्ञता जिथे असते तिथे आनंद वाढतो. स्वामी समर्थ म्हणतात, जे आहे त्याबद्दल देवाचे आभार माना, कारण समाधानातच खरं सुख आहे. चौथी सवय, घर अस्वच्छ ठेवणे. स्वच्छतेमध्ये देवत्व असतं. घर स्वच्छ असेल तर मनही प्रसन्न राहतं. अस्वच्छता फक्त धूळ नसते, ती मनातली उदासीही वाढवते. म्हणून घरात स्वच्छता आणि सुगंध कायम ठेवा. पाचवी सवय, मोठ्यांचा अपमान करणे. आई वडील, सासू सासरे, घरातील वडीलधारी माणसं, त्यांचा आदर जिथे केला जातो तिथे आशीर्वाद मिळतात आणि आशीर्वादापेक्षा मोठी संपत्ती दुसरी नसते. सहावी सवय, दुसऱ्यांशी तुलना करणे. त्यांच्याकडे हे आहे, आपल्याकडे नाही. ही तुलना आनंद हिरावून घेते. प्रत्येकाचं जीवन वेगळं असतं. स्वामी समर्थ म्हणतात, दुसऱ्यांच्या सुखाकडे पाहून दुःखी होऊ नका, स्वतःच्या जीवनात आनंद शोधा. सातवी सवय, देवाचं स्मरण विसरणं. जीवन कितीही व्यस्त असलं तरी दिवसातून काही क्षण देवासाठी काढा. स्वामी समर्थांचं नाव घेतलं की मन शांत होतं. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आठवी सवय, सतत चिंता करत राहणे. चिंता मन कमकुवत करते. विश्वास ठेवा, प्रार्थना करा आणि प्रयत्न करत राहा. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द फक्त वाक्य नाहीत, तर लाखो भक्तांचा आधार आहेत. नववी सवय, घरातील लोकांना वेळ न देणे. मोबाईल, सोशल मीडिया या सगळ्यात आपण इतके व्यस्त होतो की जवळची माणसं दूर जातात. कधीकधी फक्त प्रेमाने दोन शब्द बोलणंही घरात आनंद निर्माण करतं.
10वी आणि सर्वात महत्त्वाची सवय, स्वतःला कमी समजणे. स्त्री ही शक्ती आहे, माया आहे, संस्कार आहे. स्वतःचा आदर करा, स्वतःवर प्रेम करा, कारण ज्या स्त्रीच्या मनात आत्मविश्वास असतो ती संपूर्ण घराला उभं करू शकते. स्वामी समर्थांचा संदेश खूप सुंदर आहे. घरात पैसा असणं महत्त्वाचं आहे, पण त्याहून महत्त्वाची आहे शांतता, प्रेम आणि समाधान. जिथे प्रेम आहे